यंदा हिंदू नववर्ष 30 मार्च 2025 रोजी सुरू होत आहे. होळीत सर्व अशुभांचा वाईटांचा नाश करून नवोल्लासाने नव्या उमेदीने केलेले नववर्षात पदार्पण म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा होय. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला गेलेला हा दिवस घरोघरी गुढी उभारून साजरा केला जातो. नवीन वस्तू, वाहन खरेदी, नवीन व्यवसायांची उपक्रमांची सुरुवात, कपडे व सोने खरेदी यासाठी हा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेस जगतपिता ब्रह्मदेवाने विश्वनिर्मितीच्या कार्याचा प्रारंभ केला होता आणि त्या दिवसापासून सतयुगाची सुरुवात झाली, म्हणून याला सृष्टीचा प्रथम दिन वा युगादी तिथी असेही म्हणतात. गुढी उभारण्यामागील शास्त्रीय हेतू हा की या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर येतात. त्या लहरी स्वतःकडे खेचून घेण्याचे काम गुढी करते. तांब्याचा तांब्या या लहरी स्वतःकडे आकर्षित करून खालच्या दिशेने प्रक्षेपित करतो आणि त्यामुळे या शुभ प्रवाहाचा लाभ आपणास मिळतो. नमस्कार, मी सौ वंदना तरकसे आणि आपण पाहत आहात स्व अनुभूती. सर्वप्रथम आपणाला गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आपण पाहूया गुढी कशी उभारावी ते. सूर्योदयानंतर शुचिर्भूत होऊन प्रथम गुढी उभारण्यासाठी उंच बांबूची काठी घ्यावी. काठीस तेल लावून विधिवत स्नान घालावे. स्वच्छ पुसून काठीस रेशमी वस्त्र वा साडी नेसवावी. त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढलेला तांब्याचा तांब्या बसवावा. त्याला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून घ्यावी. ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करून त्यावर पाट ठेवून रांगोळीने सुशोभित करावी. रांगोळीचे स्वस्तिक, त्यावर हळद कुंकू अक्षत ठेवून त्यावर गुढीची स्थापना करावी. गुढी बांधण्यासाठी सुताचा दोरा, लोकर व वस्त्र वापरावे. सुतळी अजिबात वापरू नये. त्यानंतर हळद कुंकू, गंध, फुले, अक्षत वाहून गुढीची पूजा करावी. निरांजन धूप ओवाळून दूध, साखर, पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा. ब्रह्मध्वज नमोस्तुते सर्वभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु हा मंत्र जपावा. त्यानंतर समस्त विघ्नांचा नाश होऊन नववर्ष कल्याणकारी होण्यासाठी भगवंस्त्वत्प्रसादेन वर्षक्षेममिहास्तुमे संवत्सरोपसर्गामे विलयेन यान्तशेषतः हा मंत्र म्हणून विनम्रपणे प्रार्थना करावी. दुपारी गुढीस गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करावा. संध्याकाळी सूर्यास्त समयी हळद कुंकू अक्षता वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवून गुढी उतरवावी. होळीनंतर वातावरणात उष्णता वाढू लागते. या काळात त्वचा विकार, पोटाचे विकार, सर्दी, पडसे इत्यादी आजार वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या पानांच्या सेवनाने करतात. म्हणूनच कडुलिंबाचा पाला सोबत ओवा, मिरी, हिंग, मीठ, गूळ, धणे यांचं वाटण करून खाण्याची प्रथा या दिवशी आहे. काही ठिकाणी या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करतात, तर काही ठिकाणी लक्ष्मी देवीचे पूजन करून नवीन व्यवसायास सुरुवात केली जाते. माझी माहिती आपणास आवडली असल्यास कृपया माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा. कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीराम लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील. जय श्रीराम. धन्यवाद.